नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही कधी ट्रिपला गेलात म्हणजे आपण सगळे मुलं जेव्हा ट्रिपला जातात तेव्हा एक एक छान कुठेतरी एखादं रिसॉर्ट असतं किंवा एखादा बंगला आपण घेतो. मग त्याच्यामध्ये ती सगळी मुलं अशी रात्रीच्या वेळेला गप्पा मारत बसलेली असतात. कधी कधी आपण शेकोटी करतो, त्या शेकोटीच्या इथं गप्पा मारत बसतो. आणि मग गप्पांचा विषय काय असतो तर एखाद्या गूढ स्टोरीज किंवा भूताच्या स्टोरी. आता या भूताच्या स्टोरी जेव्हा सांगायला सुरुवात होते तेव्हा त्या ग्रुपमधल्या काही लोकांची टरकलेली असते, पण ते टरकलेली आहे हे दाखवत नाही. काही लोक एकदम कूल निवांत असतात, त्यांना भूताबिताच्या गोष्टींचा काही फार परिणाम होत नाही. आणि मग त्या भूताच्या गोष्टी रंगत येतात आणि मग ज्यांची टरकलेली असते ना ते मध्येच उठतात आणि ते काय म्हणतात, अरे आपण भूताबिताला काय घाबरत नाही, असं भूतबित काही नसतातच. मग दुसरा उठतो, मग दुसरं काहीतरी म्हणतो, अरे मी तर भूत मला कधी भेटलं ना तर मी त्याच्याशी गप्पाच मारत बसीन. आता ज्यांची टरकलेली असते ना तेच अशा पद्धतीच्या गप्पा मारतात, बरोबर आहे. तशीच काहीची अवस्था ही भाजपची झालेली आहे. भाजप टरकलाय. कोणाला? आता एक लक्षात घ्या, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ एकत्र येऊ नयेत यासाठी आधी बरेच प्रयत्न केले गेले, पण शेवटी दोघं एकत्र आले. आता दोघं एकत्र आले म्हटल्यानंतर भाजपच्या आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पोटामध्ये जाम दुखायला लागलं. आणि जेव्हा यांची युती झाली, राजकीय घोषणा झाली युतीची, तेव्हा तुम्ही आठवून बघा, भाजपचे अनेक नेते, कशाला अनेक नेते, सुरुवातच करूयात ना आपण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तुम्हाला आठवत आहे? देवेंद्र फडणवीस म्हणाले त्या दोघांची राजकीय युती होतीये, ते दोघं आता महापालिकेच्या निवडणुकीला एकत्र आलेत, आम्हाला काही फरक पडत नाही. ते दोघं एकत्र येण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. भाजपचे काही कार्यकर्ते ते दोघं एकत्र येऊन काय होणार आहे? काहीच होणार नाही. ते दोघं त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. मराठी मतं वगैरे काही त्यांना मिळणार नाहीत, अशा एकदम चर्चा भाजप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या सुरू झाल्या. मी गोष्ट काय सांगितली तुम्हाला, ज्यांची टरकलेली असते ना ते बोलताय. हे बघा, ज्यांना तुम्हाला फरकच पडणार नाही आहे, तुम्हाला काही भीती नाही आहे, तर मग तुम्ही बोलता कशाला? ज्याला भीती नसते ना तो बोलत नाही, तो सुमडीत काम करत असतो आणि दाखवतो की आपण घाबरलेलो नाही. पण जे घाबरलेले असतात, जे टरकलेले असतात, ज्यांना भीती वाटत असते, ते मग असं पद्धतीने काहीतरी बोलायला लागतात. आता त्यातले आपण एक मराठवाड्याचे भाजपाचे नेते, त्यांचं नाव घेऊयात, रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे काय म्हणाले माहिती? युती झाल्यानंतर रावसाहेब दानवे म्हणाले की उद्धव ठाकरेंचं राजकीय करिअर आहे ना हे आता संपल्यात जमाय, असं रावसाहेब दानवे बोललेले. ऐकलं असेल तुम्हाला, आठवतही असेल, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर आज का कालच कोण बोललं? किरीट सोमय्या बोललं. खरं तर सांगू का, मी वाटच बघत होतो की अजूनपर्यंत किरीट सोमय्या बोलले का नाहीत. कारण कुठली पण निवडणूक आली ना की किरीट सोमय्या बोलायला लागतात. निवडणूक झाली की किरीट सोमय्या कुठे असतात आपल्याला माहित नाही बुवा, मगर हम चुप रहेंगे, अशी किरीट सोमय्यांच्या बाबतीतली सगळी अवस्था आहे. पण निवडणुका आल्या की किरीट सोमय्या बोलायला लागतात. तसं काल का आजच किरीट सोमय्या बोलले. किरीट सोमय्या काय बोलले? किरीट सोमय्या म्हणले या दोन बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपून जाणार, असं किरीट सोमय्या म्हणाले. आता किरीट सोमय्यांचं स्वतःचं अस्तित्व राहिलंय का नाही हा मुळामध्ये सगळा प्रश्न आहे. हा संशोधनाचा विषय आहे. किरीट सोमय्यांनाच माहित नाही आपलं अस्तित्व शिल्लक राहिलंय की नाही आता. पण किरीट सोमय्यांनी तोंडसुख घेतलं आणि ते म्हणले या दोन बंधूंचं 16 तारखेला राजकीय आयुष्य संपून जाणार. एक लक्षात घ्या, हे भाजपवाले आहेत ना हे सगळे घाबरलेले आहेत आणि आता एक एक विधानं ते करायला लागलेत. आणि तुम्हाला सांगू, आता त्यांना मुंबईत महापालिकेवर सत्ता आणायची आहे, त्यासाठी ये न के न प्रयत्न सगळे त्यांचे सुरू आहेत. मग कधी त्यांना वाटतं शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आपण सोबत घ्यावं, कधी त्यांना वाटतं आपण स्वबळावर लढवावं. पण आता ते युती करतायत, महायुती म्हणून ते सामोरे जात आहेत. पण त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो एम फॅक्टर आहे, या एम फॅक्टरला आपण कसा लढा द्यायचा, हे असे मोठमोठे प्रश्न महायुतीच्या समोर आहेत. पण सध्या जी काही तुम्ही विश्लेषणं ऐकत असाल, या विश्लेषणांमधनं तुम्ही बघा की सध्या राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीला एक जो सर्वे आहे किंवा तज्ज्ञांचं जे काही मत आहे हे सगळं या युतीच्या दोघा भावांसाठी फेवरेबल आहे.
आणि मग त्यातले अनेक फॅक्टर आहेत. तो आपला आजचा विषय नाही. आपला आजचा विषय आहे किरीट सोमय्या. किरीट सोमय्या बोलले की या दोन बंधूंचं 16 तारखेला राजकीय अस्तित्व नष्ट होणार. असं कुणाचं अस्तित्व नष्ट होतं का हो? आज अनेक पक्ष आहेत जे कधी कधी त्यांचा पडता काळ येतो, कधी पुन्हा लिफ्ट घेतात. आज मनसेमधल्या काळामध्ये पडली, बरोबर आहे, काय हरकत नाही, तुम्ही काही पण म्हणा. 2017ला किती निवडून आले, 2012ला किती निवडून आले. 2012चा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. आणि मला मुद्दामून ते किरीट सोमय्या असतील आणि रावसाहेब दानवे असतील यांना मला हा 2012चा किस्सा सांगायचा आहे. एक लक्षात घ्या मंडळी, 2012ची मुंबई महापालिकेची निवडणूक आठवा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे थकलेले होते, थकलेले म्हणजे अगदीच थकलेले होते. आणि त्यांच्या अगदी त्या शेवटच्या काळामध्ये 2012 लक्षात ठेवा, त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी सगळ्या महाराष्ट्राला किंवा मुंबईच्या सगळ्या जनतेला त्यांनी आवाहन केलं की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मी तुमच्या स्वाधीन करतोय, या महाराष्ट्राच्या स्वाधीन करतोय, यांचा सांभाळ करा. अत्यंत भावनिक असं आवाहन त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं होतं. अत्यंत थकलेले होते आणि खूप म्हणजे बहुधा तो त्यांचा सगळा शेवटचाच काळ होता. 2013लाच माझ्या मते बाळासाहेबांचं निधन झालं आणि त्यांनी हे भावनिक आवाहन केलं होतं. पण त्याच दरम्यान 2012लाच महापालिकेच्या निवडणुका होत्या आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या निवडणुकीच्या दरम्यान एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य त्यांनी असं केलं होतं की शिवसेना आता संपली आहे, ती संपल्यात जमा आहे. एक वेळ मनसेला लोक निवडून देतील, पण शिवसेना आता संपल्यात जमा आहे. असं वक्तव्य कुणी केलेलं होतं? तर असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. आणि पृथ्वीराज चव्हाणांचं हे वक्तव्य तमाम मुंबईकरांच्या मनाला लागलं होतं. कारण एक लक्षात घ्या, एकीकडे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या त्या सगळ्या वृद्धपकाळाच्या अवस्थेमध्ये त्यांनी एक भावनिक साथ या सगळ्या मुंबईकरांना घातली होती आणि त्यात पृथ्वीराज चव्हाणांनी हे वक्तव्य केलं. हे वक्तव्य मुंबईकरांना आवडलं नाही. कुठेतरी मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा, शिवसेनेचा पर्यायाने बाळासाहेबांचा तो अपमान वाटला आणि त्याचा बदला मुंबईकर मतदारांनी घेतला. खरं तर पृथ्वीराज चव्हाणांना असं वाटलं होतं की याच्यानंतर काँग्रेस बहुमतामध्ये वगैरे येईल, पण चित्र झालं उलटं. 2012मध्ये शिवसेनेला 72 जागा मिळाल्या. किती मिळाल्या? 72 जागा. आणि काँग्रेसला किती मिळाल्या? जेमतेम 52 जागा मिळाल्या. लक्षात घ्या, पृथ्वीराज चव्हाणांचा डाव, त्यांचं वक्तव्य हे त्यांच्यावरच उलटलं. आणि म्हणून मी म्हणतोय की रावसाहेब दानवे असतील, इकडे किरीट सोमय्या असतील. आज किरीट सोमय्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, पण भाजपलाच किरीट सोमय्यांचं हे वक्तव्य जड जाणार हे मात्र नक्की आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला 2012चा हा संदर्भ दिलेला आहे की त्यावेळेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलले आणि त्यांचं ते वक्तव्य त्यांच्यावरच उलटलं. आज हे दोन भाऊ एकत्र येत आहेत. जवळपास 20 वर्षानंतर त्यांच्यातला जो एक कडवटपणा होता, कटुता जी होती, जे काही भांडण असेल ते होतं, आज सगळं विसरून ते एकत्र आलेत. कशासाठी आलेत? कुणासाठी आलेत? तर महाराष्ट्रासाठी आलेत, मुंबईकरांसाठी आलेत, मुंबईतल्या मराठी माणसासाठी आलेत, मराठीच्या अस्तित्वासाठी आलेत. मग जर आपल्यातला सगळा कडवटपणा विसरून जर दोन भाऊ एकत्र येत आहेत, तर आज त्यातला मुंबईतला जो मराठी मतदार आहे, मुंबईतला मतदार जो आहे, तो मराठी असेल, अमराठी असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल. एक लक्षात घ्या, तुम्ही मुंबईमध्ये कुठेही फिरा, तुम्ही मुंबईकरांशी बोला, तो अमराठी जरी असेल तरी तो तुम्हाला एकच सांगेल, नाही नाही, दोन भाऊ आले पाहिजे. ते का आले पाहिजे? त्याच्या मागे शिवसेनेचा एक इतिहास आहे. बाळासाहेबांनी जे काम करून ठेवलंय त्या सगळ्या कामाची ती पावती आहे. आणि अशा वेळेला आज मी जे तुम्हाला म्हटलं ना की टरकली आहे कोणाची, तर टरकली आहे
ती भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची, हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे. आणि त्यातून किरीट सोमय्या असतील, रावसाहेब दानवे असतील, यांच्यासारख्यांची ही अशी वक्तव्य ही भाजपवरच उलटणार आहेत असं मला वाटतंय. त्यामुळे भाजपनी वेळीच असे जे सगळे बोलघेवडे आपले नेते आहेत, ज्यांना कुठे कधी आणि नेमकं काय बोलायचं हे कळत नाही, अशा नेत्यांना आवर घालावा एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून वाटतंय. आणि म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्स किंवा अशा देखील तुम्हाला काही संदर्भ जर का तुम्हाला देखील माहिती असतील तर ते देखील जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा, की ज्याचा आम्हाला सुद्धा उपयोग होऊ शकतो. पुढच्या काळात त्याच्यावरही सुद्धा व्हिडिओ बनवता येऊ शकतो. तेव्हा इथेच थांबतो. धन्यवाद.